हॅलो हाय. तर अशा प्रकारे आमचे ओके ठीक आहे चला. तर हा आहे माझा गणेश उत्सवचा शेवटचा व्लॉग. 7 दिवसाची सिरीज आज संपणार आहे आणि आज आहे विसर्जन. तर कशी वाटते? मिक्स फिलिंग आहे थोडीशी, एकदम खूप मिक्स फिलिंग आहे. नाही खूप मिक्स फिलिंग आहे फ्रँकली स्पीकिंग. तर आज आम्ही चाललो आहोत वरती वाडीवरती. आमचं जे पालघरवाडी आहे तिथे चलचित्र दाखवलं जातं आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला लेट्स गो. चला लेट्स गो. अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत फ्रंट गेटला. चला. कॉन्टेंट क्रिएटर नाही हे बघ आम्ही आता उभे आमची लाईन लवकर येईल. लवकरात लवकर. आणि श्री गणेशाच्या दर्शनाला चला. बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर गणेश भक्तांनो, आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करूयात. सांग बरं सांग. आमच्या काळातले गेम बघ, आम्ही काय काय खेळायचो आणि तुमच्या काळातले गेम मला खूप मजा वाटेल. समाज प्रबोधन पर देखावा, मोबाईल राक्षस आणि मैदानी खेळ. आम्ही आपणासमोर इथे खेळले जाणारे पूर्वीचे पारंपरिक मैदानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला हा पारंपरिक मैदानी खेळांचा प्रगल्भ वारसा आजच्या पिढीनेही जतन करावा, हीच यामागील अपेक्षा. पारंपरिक मैदानी पुन्हा खेळूया. पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया. मी जातो भांडायला. मला मेघराने आधीच आठवायला लागले इथे. आबा तुम्ही खेळतोय, मला मारू नको.
डोळ्यांची मेंदूची हानी सनही टाळूया पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया आदेश येतो ना मध्ये कान पडवीन तुला नाही तर खेळ व्हॉट्सअप इंस्टा फेसबुकवर सायबर गुन्हे वाढले व्हॉट्सअप इंस्टा फेसबुकवर सायबर गुन्हे वाढले लाखो फॉलोअर्स असूनही माहितीला कधी जणाले बोध यातून घेऊया पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया हा काय गेम आहे झेकू अरे झेकू हॉकी टाईप मध्ये झाला का पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया मी येऊ गोबरा घ्यायला बरोबर भेट पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया हातर घे घेतला खतरनाक आता तोडून टाका त्याला अरे बाबा पार करायचं आहे अरे गर्ल कुठे पण तुझी काय काय हे बाई तिकडे इकडे घे गोटी कशाला अरे मी काय तिकडे कुंपण साईटा पण आम देणार मी साईटा पण आम देणार काय लांब घेणार साईटा पण घे तुझे बरोबर आहे पुढे पुढे काय मागे घे मागे आई एक वीज मागे अजून ते उडून गेला तुम्ही एकदा आवडेल आठवतो तुला अख्खा गाव फिरवलेला अरे इथल्या इथं 2 वीज पण मारता तुला बाजूला घे ना बाजूला
अनपड होईल नाही रे. जावयाच्या डाल्या घेतला मी. मार तू मार. कोणता गेम? हातीचं सोडणं. कोणता गेम आहे? मी पण पहिल्यांदा बघतोय. अच्छा हातीची सोड आणि ते पकडायचं हवं जाऊन. साखळी साखळी झाली ना. तो टीचर म्हणतो माझी टीचर मला कळायचा. त्याला पकडून हाना सगळ्यांनी. हे डबा एक्सप्रेस का? कोणी आलाय लपायला आईच्या गावात? अरे भरपूर आहे. अरे दीदी दिसतेस तू. राब कोंबडा 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 बघ इकडे बघ. बघते नाही ते भातुकली कळत आहेत. हे तुमच्या भातुकला झोपल्या काय? काय लहान पोर काय परत टाक. मला वाटतं मला आई. हा मम्मी बोलत लगे चालत जायचंय. अरे सोड जाऊ दे त्याला घरी जाऊ दे. आता काय? अच्छा आईचे पत्र. ते मला सापडले, ते मला सापडले, ते मला सापडले. पळ. बसले ते आता ते फिरणार. तो सगळं आठवलं. आम्ही तो फुल म्हणजे एन्जॉय करत होतो. आम्ही तर बोललो पण गेम्स कळलेच नाही त्याच्यातले अर्धे. हा कारण का नाही नाही घरी चाललो होतो. आम्हाला नॉनव्हेज चालतं पण. तर अशा प्रकारे आमचा डेकोरेशन बघून झालेलं आहे आणि तुम्ही आमच्या फेसवरचा आनंद बघू शकता की किती छान होतं ते डेकोरेशन. मी इथे शेअर केलेलंच आहे ऑलरेडी. बट म्हणजे अक्षरशः फ्लॅशबॅक झाला डोळ्यासमोर की लहानपणाचे सगळे खेळ असे डोळ्यासमोर असे गेलेले आहेत, कसे सरळ असे लाईनीत.
ओके बरोबर झालं हे बरोबर तू फिर ड्रायव्हर आमचा काय मॅटर आहे आम्ही काय केलं हॅलो गाईज नमस्कार. तर 7 days ऑफ कोकण गणेश उत्सवचा मी आता एंड करत आहे आणि मिक्स फिलिंग आहे खरं सांगायला गेलं तर. कारण का हे जे 7 दिवस आहेत म्हणजे एक रेग्युलर लाईफपासून लांब राहणं आणि म्हणजे जे दररोजची माझी लाईफ आहे जसं की सकाळी उठा, आंघोळ करा, ऑफिसला जा, 7 to 9 9 to 7 शिफ्ट करा आणि रिटर्न या. माझं 9 to 7 टाईम मी असं बोलतो कारण मी लवकर 7 वाजता निघतो 9 वाजता घरी येतो, त्यामुळे मी उलटं बोलतो जरा. आणि त्याच्यामध्ये त्या भागदौडीच्या लाईफमध्ये कुठेतरी पीस मिळावा किंवा काहीतरी वेगळं आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी यावं, यासाठी कोकणात नक्की या. मी नेहमी सांगेन की या, स्वर्ग आहे, खरं सांगतो स्वर्ग आहे. तुम्ही एकदा आल्यानंतर तुम्हाला रिटर्न जावं असं वाटणारच नाही. आणि ॲज अ फोटोग्राफर म्हणून मी दुसऱ्यांना कॅप्चर करणं जास्त प्रिफर करतो, पण ह्यावेळेस मी स्वतःला कॅप्चर करून मला खूप छान वाटतं, भारी वाटतं. आणि मला माहिती आहे की तुम्ही सिरीज खूप बघाल, खूप जास्त प्रेम द्याल,
तर चलो थँक्यू सो मच बाय आणि ऑल द बेस्ट अगेन. याचे पावलं निघाल नाहीत आता. चला नेक्स्ट इयरला यायचं आपल्याला रिटर्न. बाय बाय काकी बाय. टाइम वॉच घ्या आणि ते घड्याळ पाठी करा आणि परत आपण 8 दिवस काढूया गणपतीचे. अरे तो वल्लभ काय बोलला माहितीये? नाही वल्लभ मला काय बोललं माहितीये का? आता ना स्वप्न आपलं आत्ता जस्ट झोपेतून उठलंय. स्वप्नातून उठलोय परत 7 दिवस जायचंय का बोलतो हे स्वप्न आहे सगळे विसरून जावा परत 7 दिवस या. येणार आहेत. येस ओके आय नो टेक रेस्ट. चला मन नाही करत आणि हे साले मला घेऊन चालले जबरदस्ती. चालतो पण काय करणार बघावं लागतं सर्व सगळं बघावं लागतं. हो मी चाललोय मुंबईला पण काय करणार जावं लागतं. यार आता सगळे मुंबईला जाणार आता गाव काही दिवसांनी खूप खाली होणार. जाऊ की नको. मुंबईच्या अख्खंच खाली होणार. ऑल इज वेल